नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिपतीचा एक मित्र येणार आहे आणि त्याच्यामुळं अधिपतीला क्लिअर होणार आहे की त्याच्या आयुष्यात अक्षराचं असलेलं महत्त्व. अक्षरासारखी पुरणपोळी दुसरं कोणीही बनवू शकत नाही असं अधिपतीचं म्हणणं आहे आणि त्याला अक्षराच्या हातचीच पुरणपोळी हवी आहे असं त्याला वाटत आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आजी अधिपतीकडे येते आणि अधिपतीला म्हणू लागते, अधिपती काय रे हे, हो तुझ्यासाठी गरमागरम पोळी घेऊन आली आहे मी आणि तू अजून पहिलंच वाढलेलं खाल्लेलं नाही आहेस असं आजी अधिपतीला म्हणत असते. तेव्हा अधिपती म्हणत असतो, अगं अजय काय हे तुझं, अजून कशाला ठेवून देतेस ते आणि एवढी गरम कशाला आणली सांग बरं, हाताला चटका बसतो, ते खाता पण येत नाहीये. आजी म्हणते की काय चाललंय अधिपती तुझं, कारण तुला माहिती आहे ना काय आहे ते सगळं, मग तरी पण का तू असं करतोयस आणि खातपीत का नाहीये, तुझं लक्षच नाहीये बघ. मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय घडत आहे आणि त्यामुळं आता पुढे काय करायचं आहे. अधिपती म्हणतो की अजय तू जा, मी खाऊन घेतो, काय गरज नाहीये इथं, मी खाईल ग, तू जा बरं असं अधिपती सांगत असतो. तेव्हा मात्र आजी म्हणत असते, काय हे तुला गुळपोळी आवडते ना, मग गुळपोळी जी आहे ती मी केली असते असं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आजीला अधिपती म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, मास्तरीणबाईसारखी पोळी कुणालाच जमणार नाही असं तो बोलत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा त्याला अक्षर आठवत असते आणि इकडे अक्षरा पण आता शाळेत आलेली आहे, शाळेत गुढी उभारायची असते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी असतात. त्याचबरोबर इकडे अक्षरा शाळेत पोहोचलेली असते. ती मात्र खूप आनंदात असते कारण गुढी उभा केलेली असते, पण तिच्या डोक्यावर एक संकट असतं. अधिपतीची भेट कशी घ्यायची, अधिपतीबरोबर कसं भेटायचं, नक्की काय करायचं, या सगळ्या गोष्टी आता कशा सोडवायच्या आहेत हे सगळं अक्षराला कळत नसतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा विचार करत आहे आणि इकडे अक्षरा त्याच गोष्टींचा विचार करत आहे की अधिपतींना कसं भेटू. मग ती म्हणते माझ्या लक्षात का आला नाही हा पर्याय, मला हा उपाय करता येणार आहे असं म्हणत आता तिने ओंक्याला फोन लावते आणि म्हणते की ओंकार भाऊजी मला तुमच्याशी बोलायचं आहे, अधिपती आहेत का हो तिथे. तेव्हा ओंकार म्हणतो की अधिपती नाही येतं, अजून आलेला नाही येतो, घरीच असेल. तेव्हा अक्षरा म्हणत असते की कसे आहेत होते. ओंकार म्हणतो कशा असणार, तुम्ही नोटीस पाठवली आहे ना त्यामुळं त्याची अवस्था खूपच वाईट झाली, हादरला बिचारा. कसं, डिवोर्सची नोटीस. व अक्षरा वहिनी मला सांगा, आम्ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणत आलो आहे ना, कारण काहीही झालं तरी तुम्ही दोघं वेगळे कधीच होऊ शकत नाही, त्यामुळं तुम्हाला दोघांना एकत्र आलंच पाहिजे असं इकडे तो सांगत असतो आणि त्यासोबतच त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न चाललेले असतात. तो म्हणत असतो की मला काय सांगायचं नाही वहिनी, तुम्ही जे काय बोलताय ना ते अजिबात मला पटलेलं नाही, त्यामुळं तुम्ही दोघांनी एकत्र आलंच पाहिजे असं अधिपती सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की 4 वाजता निघालेले असतात आणि मांजर आडवी जाते. मांजर म्हणजे कोण, तर दुर्गी आडवी गेलेली असते. तेव्हा 4 वाजता जे आहेत ते 4 पावलं मागं सरकतात आणि मोजतात. तेव्हा ती म्हणते हे काय चाललं तुमचं थोरले मालक. तेव्हा तो सांगत असतो की काय म्हणजे, कसं आहे माहिती आहे का, मांजर आडवी गेली ना तेव्हा 4 पावलं मागे जावं म्हणून 4 पावलं मागे चाललेलो आहे हे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा चारुहास म्हणत असतो जे योग्य आहे तेच करत आहे ना, कसं आहे काहीही झालं तरीही तू कशी आहे ते माहितीच आहे, बरं तुम्ही इथे कुठे चाललाय. तेव्हा तो म्हणत असतो हे घर माझं आहे, मी या घराचा मालक आहे आणि कुठं जायचं काय करायचं हे माझे मी ठरवेल. तेव्हा ती म्हणत असते तुमच्या कानावर आलंच असेल, आता तुमच्याच लाडक्या सुनबाई काय पुन्हा या घरात येणार नाहीत कारण आता सगळं संपलेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चारुहासला खूप राग येतो आणि तो भयानक चिडतो. इकडे दुर्गीची नाटकं सुरूच झालेली असतात आणि तेवढ्यात चारुहास सर तिला म्हणतात की काय चाललंय तुझं, मी मालक आहे या घरचा, मी पाणी प्यायचं आहे तर काही करेल. तेव्हा दुर्गी मात्र ऐकायला तयार नसते. इकडे चारुहासच्या लक्षात येतं जर आपण अशा पद्धतीनं राहिलो तर ही काय आपल्याला जाऊ द्यायची नाही, ही जाऊन तिकडे भुवनेश्वरीला सांगेल आणि भुवनेश्वरीला घेऊन येईल. तेव्हा चारुहास म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, अक्षरा आणि अधिपती हे 2 प्रेम करणारे जीव आहेत, 2 प्रेम करणाऱ्या व्यक्ती कधीच वेगळ्या होत नसतात. तेव्हा ती म्हणत असते आता तुम्ही दोघं नाही का झाला, तुम्ही दोघं प्रेम करणारच होता ना, तरी पण तुम्ही वेगळेच झालेले आहात, हे सगळं चाललेलं असतं. इकडे भुवनेश्वरी आता शाळेत आलेली असते कारण तिला सरांनी बोलवलेलं असतं, हेडमास्टर सरांनी बोलवलेलं असतं म्हणून ती शाळेत येऊन पोहोचलेली असते. परंतु हेडमास्टर सरांनी आता तिला सांगितलेलं असतं की शाळेची व्हिजिट न्यावी लागणार आहे आणि त्यासाठी निधी लागणार आहे. पण इकडे
भुवनेश्वरी मात्र ते पैसे द्यायला अजिबात तयार नसते. भुवनेश्वरीचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी सारखं तुम्ही तेच करत आहात, ती गोष्ट अजिबात चालणार नाही. आता ना वेळ आलेली आहे, ती म्हणजे ही शाळाच बंद करून टाकायची. हे सगळं भुवनेश्वरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की आता एकच वेळ आहे आणि तीच गोष्ट करायची आहे, असं भुवनेश्वरीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच भुवनेश्वरी म्हणत असते, तेव्हा तिला हेडमास्टर सर सांगत असतात की असं नका करू, खरंच मी तुम्हाला सांगत आहे, मुलांसाठी गरजेचं आहे ना. भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही एवढ्या कंपन्या एवढे उद्योगधंदे चालवतो, पण घाट्यातला धंदा मात्र हाच आहे, त्यामुळं काही जमणार नाही. इकडे आता अधिपती विचार करत असतो. तो त्याच्या एका मित्राला भेटायला आलेला असतो. अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई मला सोडून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. हे सगळं काय घडतंय, मला काय करावं लागणार आहे, हे सगळं अधिपतीचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर तेवढ्यात अधिपतीचा मित्र येतो आणि तो म्हणतो की बोला धाकले मालक. तेव्हा अधिपती म्हणतो, धाकले मालक काय म्हणतोय रे, आपण तर एका वर्गात बसायचो ना, एका बेंचवर बसायचो, आणि धाकले मालक म्हणायची काय गरज आहे सांग बरं, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच अधिपती म्हणत असतो की अरे अधिपती म्हण. तेव्हा तो म्हणतो की कोल्हापूरला कसं आहे, तुमचं साम्राज्य आहे ना, निरोप मिळाला म्हणलं भेटायला जावं. तेव्हा तो म्हणत असतो की अरे पण तुझ्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं ना, म्हणून तुझं सांत्वन करायसाठी मी तुला बोलवलेलं आहे, असं अधिपती सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो वाईट वगैरे काही झालं नाही, सगळं चांगलं झालेलं आहे. कसं आहे माहिती आहे का, हे 2 रथाची चाकं होती, त्यात 2 बैल होते, त्याचा काय उपयोग नाही रे, आम्ही फक्त एकमेकांना खेचत राहायचो, दुसरं काय नव्हतं बघते, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अधिपती म्हणतो अरे असं नसतंय रे, संसार म्हणजे 2 रथाची चाकं असतात, आमच्या मास्तरीणबाई सांगतात, आणि त्या दोघांनी एकत्र ओढायच्या असतात. असं एकाला एक दमला एक थांबला तर दुसऱ्याने थांबायचं असतं, असं अधिपती त्याला सांगत असतो. पण तो म्हणत असतो नाही रे. पुन्हा तो बोलू लागतो, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही दोघं एकमेकांशी बोलून घ्या. आणि तुझ्या मास्तरीणबाई म्हणतात ते बरोबर आहे, कसं आहे मी सगळ्यांना सांगत राहतो रे, खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे, पण आज पहिल्यांदा मला रिअलाईज झालं आहे की खरंच चुकतंय. आपण ही समजून घेतलं पाहिजे, आपण ही एकमेकांना समजून पुढं आलं पाहिजे, आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. अधिपतीला तो सांगत असतो, म्हणत असतो की काही झालं तरीही आम्ही एकमेकांबरोबर बोलू शकलो नाही म्हणून आमचा संसार तुटलेला आहे. मी तुला सांगत आहे, तुम्ही एकमेकांसोबत बोला आणि मोकळं व्हा, मन मोकळं करा, हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अधिपतीला नवल वाटतं आणि तो म्हणतो की काही झालं तरी तुमच्या दोघांमधला संवाद कमी होऊ देऊ नका. अधिपतीला आता मोलाचा सल्ला मिळालेला आहे त्याच्या मित्राकडून आणि अधिपतीला खरंच खूप बरं वाटत आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिपती आणि ओंक्या हे बोलत असतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाईंना जे हवं आहे ना ते मी देणार आहे, असं ओंक्याला सांगत असतो. ओंक्या म्हणत असतो म्हणजे वहिनींना जे हवं आहे ते तू देणार आहे. तेव्हा अधिपती म्हणतो की हो. आणि इकडे आता हेडमास्तरांनी अक्षराला त्याचबरोबर सगळ्यांना बोलवून घेतलेलं आहे, कारण शाळा बंद करायला सांगितली. ही गोष्ट आता अक्षराला कळलेली आहे. अक्षरा म्हणते की उगीच मी सोडून आलेली आहे, मी ते घर सोडायलाच नको होतं, मी तिथेच राहायला पाहिजे होतं, त्यांच्याशी बोलून संवाद करून ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, आता मला काही करून अधिपतींशी बोलायलाच हवं आहे. अक्षर आता अधिपतीसोबत कसं बोलणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.